हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण स्लीवची डिझाईन पाहणार आहोत। तर वेळ न घालवता आपण सुरू करूया। तर इथे मी स्लीवसाठी कपडा घेतलेला आहे। हा जो ब्लाऊज आहे याचा कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर सगळे मापे मी सांगितलेले आहेत व्हॉइसवर करून, तर तुम्ही नक्कीच बघा। 8 दिवस झालेले आहेत तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे कटिंगचा। तसा आता मी ह्या स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे। त्याच्यामध्ये आपण स्लीव डिझाईन पाहणार आहोत, गोपीबाही आणि बाकीची प्रिन्स कट ब्लाऊज आहे, 28 साईज आहे आणि कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर तो सुद्धा नक्की बघा तुम्ही। कटिंग जर आली तर तुम्हाला ब्लाऊज पण नक्की लगेच जमणार आहे, तर त्यासाठी कटिंगचा व्हिडिओ बघा। तर आता मी बघा प्लेट घेत आहे। खालच्या साईडचे प्लेट घेऊन झालेले आहेत माझे आणि वरच्या साईडची प्लेट मी घेत आहे। तर अशा पद्धतीने प्लेट तुम्ही जमून घ्यायच्या आहेत व्यवस्थित। आणि एकाच साईडला मी घेतलेला आहे आणि त्यानंतर मग अस्तर ठेवलेला आहे आणि वरच्या साईडला अस्तर ठेवून खालच्या साईडला पलटी करत आहे। बघा तुमच्या लक्षात आलं असेल, हे बघू शकता। अशा पद्धतीने बघा आपल्या प्लेट व्यवस्थित बसलेल्या आहेत। आता याला आपण बॉर्डर वरच्या साईडला लावणार आहोत, हे अशा पद्धतीने। आता खालच्या साईडला दाब टिच करून घेतलेले आहे मी। तसंच वरच्या साईडला प्लेट आपले जमलेले आहेत। आता ही जी बॉर्डर आहे बघा, साडीची बॉर्डर आहे ती लावणार आहोत आपण। दोन्ही स्लीवला आपण अशा पद्धतीने बॉर्डर अटॅच करून घेणार आहोत, म्हणजे छान असा लुक येणार आहे आपल्या ब्लाऊजचा आणि दिसायला पण खूपच सुंदर असा ब्लाऊज दिसत आहे तो। हा अर्जंट ब्लाऊज आला होता माझ्याकडं। आता इथे प्लेट व्यवस्थित करून घ्यायच्या आणि मग त्यानंतर व्यवस्थित अशी ती पट्टी जी आहे आपली बॉर्डर स्लीवची ती व्यवस्थित अटॅच करून घ्यायची आहे। बघा आता त्यानंतर मग आपण जोडून घेणार आहोत सगळं अस्तर आणि मेन फॅब्रिक। आता हलक्या हाताने आपण प्लेट्स वगैरे व्यवस्थित घेतलेला आहे, तर हलक्या हाताने व्यवस्थित असं फिरवत जोडून घ्यायचं आहे। तर आपली स्लीवची डिझाईन इतकी सुंदर झालेली आहे आणि बघताक्षणी त्यांना एवढी आवडलेली आहे। त्यांनी मला सांगितलं की मी खूप वेळा ट्राय केलं की मला अशी डिझाईन शिवायची आहे, अशी डिझाईन शिवायची आहे, पण वेगळीच शिवून देतात। मी सांगते एक आणि वेगळी शिवून देतात, दाखवलेली मग मला कपडाच नाही, असं नाही तसं नाही। तर बघा आता हे स्लीव बघा किती सुंदर असे झालेले आहेत, बघा किती छान दिसत आहेत आता बघा। आणि आता आपण पुढची सुरुवात। आता हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे, तर ह्याची पूर्ण कटिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तर तो नक्कीच बघा तुम्ही। साईज बारीक आहे छोटी, तर इथे बघू शकता तुम्ही। इथे मी कपडा जोडून ठेवलेला आहे, तर तो अटॅच करत आहे प्रिन्स कटचा साईड पार्ट आणि कटोरीचा पार्ट। डबल टिच करत आपल्याला व्यवस्थित कट करायचा आहे। आता खालच्या साईडला एक पट्टी, जशी की आपण क्रॉस पट्टी लावतो, विदाउट क्रॉस पट्टी आहे हा प्रिन्स कट, अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे ह्याला। आता मी खालच्या साईडला फिनिशिंग करत आहे, मग हुक लूकची पट्टी जॉईन करणार आहे। दाब टिच करायची आहे आणि आतमध्ये फोल्ड करून टाकायची। मोठी पट्टी घेतली तरी चालते, ते सपोर्टसाठी खूप छान असतं। पण मीडियम आहे व्यक्ती, खूप म्हणजे अशा लुकड्या अशा आहेत, तर इथे दाब टिच करून घ्यायची आहे आपल्याला। बघा लुक किती सुंदर आलेला आहे, बघू शकता तुम्ही, छानच आलेला आहे। आता आपण हुक लूकची पट्टी लावून घेणार आहोत। एक साईड तर झालेली आहे माझी, हां अशा पद्धतीने वरच्या साईडला ठेवून आतमध्ये फोल्ड करणार आहोत आपण ह्याला। लुक सुंदर आपला येतो मग। आता इथे 2 शिलाई मारू शकता तुम्ही। आता इथे बघा आतमध्ये फोल्ड करायचा, म्हणजे दाब टिच देऊन पुन्हा आता आतमध्ये एक शिलाई टाकायची, म्हणजे एकदम पॅक होतं आणि दिसायला पण फिनिशिंग छान येते आपल्या ब्लाऊजला। तर बघा दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत। इथे मार्किंग करायची आणि पायपिंग करायचं आपल्याला। दोन्ही पाटाला व्यवस्थित मार्किंग करून त्यानंतर आपल्याला इथे
गळ्याला गोट लावून घ्यायचा आहे, किंवा पूर्ण ब्लाऊजला जर लावायचा असेल तर तुम्ही शोल्डर जॉईंट केल्यानंतर पण करू शकता. पण मी अशा पद्धतीने केलेलं आहे, कारण की पाठीमागची जी साईड आहे ते फोल्ड करून मी टीप मारलेली आहे, फिनिशिंग दिलेली आहे, त्यासाठी मी अशा पद्धतीने करत आहे. आता मी लाईव्हमध्ये दाखवत असते काही ब्लाऊज स्टिचिंग करून, तर ते तुम्ही नक्कीच बघा. पायपिंगचे पण व्हिडिओ अपलोड आहेत भरपूर, तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा मैत्रिणींनो. दोन्ही साईडला व्यवस्थित आले पाहिजे आपले गळे, खालीवर झाले नाही पाहिजे. मार्किंग लगेच करून ठेवायची लई साथ. आता ह्याला सुद्धा आपण आता जो बॅक नेक आहे ते मी घेतलेला आहे बघा. बॅक नेकला पण डायरेक्टली मी फोल्ड केलेला आहे, बघितलं तुम्ही. आता सगळ्यात पहिलं मी आहे ना स्लीव केलेली आहे, त्यानंतर फ्रंट पार्ट केलेला आहे, त्यानंतर बॅक पार्ट घेतलेला आहे. तर असे टेप बाय टेप आपण करत आहोत. आता ह्याला मी फोल्ड करून टिप मारून फोल्ड करून परत फिनिशिंग दिलेले आहे. त्यानंतर आपल्याला आता खालच्या साईडला बॅकला पट्टी लावून घ्यायची आहे पाठीमागून, आणि अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे सगळीकडनं. कपडा खूप छान होता हा, शिवायला पण मस्त चांगला होता, म्हणजे असा एकदम सुळसुळा नव्हता, व्यवस्थित होता कपडा. तर पटकन आता मी जॉईन करून घेते इथे, आणि पाठीमागच्या साईडला टक्स मारायचे आहेत आणि पट्टी लावायची आहे बॅकला, म्हणजे ब्लाऊज एकदम बसायला छान येतो. बसायला पण खूप सुंदर बसतो ब्लाऊज मग तो. एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला कट करायचा आहे. आता आपल्या बॅकला पट्टी लावून घेणार आहोत. आता आपली हाईट व्यवस्थित बघायची आणि तेवढा कपडा दाबून टाकायचा आपला. जेवढा घेतला आहे आपण तेवढा एक्स्ट्रा तो दाबून टाकायचा. वरच्या साईडला जे आपण स्टिचिंग करण्यासाठी कपडा जॉईन केलेला आहे तो थोडा ठेवायचा आहे, बाकीचा आपण कट करून टाकायचा. आणि फिनिशिंगसोबत आपल्याला दाब टिच करून घ्यायची आणि आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची. आता बॅकचा जो गळा आहे त्यांना खूप असा मीडियम पाहिजे, जास्त ब्रॉड नको आहे असं त्यांनी मला सांगितलं होतं. मुलगीच आहे पण त्या मुलीला गळा एकदम मीडियम पाहिजे, जवळजवळ 4-4.5ची पट्टी वरच्या साईडला पाहिजे, म्हणजे झाकून पाहिजे व्यवस्थित गळा. असं पद्धतीने गळा त्यांचा मी इथं रेडी केलेला आहे आणि त्यांना पण आवडलेला आहे. काही लोकांना एकदम बॅकला ब्रॉड आवडतो, कोणाला एकदम डीप नेक, कोणाला एकदम मीडियम असं. तर मग मीडियम असा मी बनवून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी दाबटीच दिलेली आहे. ते मग ब्लाऊजचा लुक एवढं छान आलेला आहे. ब्लाऊज दिसायला पण सुंदर आहे, त्यांनी घातलेला आहे तर छानच वाटत होतं. शोल्डर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आपल्याला, डबल टिच करायची आहे व्यवस्थित, असं शोल्डर ठेवून घ्यायचं आहे. आणि अजून तुम्हाला फिनिशिंग पाहिजे असेल तर मग आतल्या साईडला आपण जी पट्टी लावतो ना तुरपाई करण्यासाठी, तर ती पट्टी आपण शोल्डर जोडल्यानंतर लावू शकतो आणि त्याला आतमध्ये फिनिशिंग देऊ शकतो. म्हणजे हा जो वरचा तो भाग आहे आपण जॉईन करतोय आणि मी कट करते तो बिलकुल दिसणार नाही, असं पण मी करत असते बरं का. आता मी स्लीव घेतलेली आहे आणि जॉईन करत आहे, ब्लाऊजला अटॅच करत आहे. स्लीव तर तयार केलेली पाहिलेली आहे तुम्ही आणि खूपच सुंदर झालेली आहे. आता मी ब्लाऊजला अटॅच करत आहे दोन्ही साईडला. स्लीव अटॅच केल्यानंतर आपल्याला लगेच फिटिंग करून टाकायचा. एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो एकदम कट करून टाकायचा. तर आता बघा मी आता फिटिंगचे मापे टाकून मी आता इथं फिट करत आहे ब्लाऊजची. सरळ सरळ अशी 4 ते 5 टिपा अशा जवळजवळ टाकायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपला हा पूर्ण ब्लाऊजचा लुक खूपच सुंदर झालेला आहे. फोल्ड करून फिटिंग केलेली आहे, म्हणजे आतल्या साईडला फिनिशिंग राहते. आणि जरी कडक कपडा असला तरी पण मग त्याला आतमध्ये फोल्ड करून जर शिलाई टाकली तर अजिबात टोचत वगैरे नाही, नाहीतर मग बगलेमध्ये टोचतो तो. तर इथं आपला चौथा भाग टाकायचा असतो आपल्याला. दंड घेरचा तुम्ही माप घेतला असेल तर या पद्धतीने बघा
बघा किती सुंदर असा लुक आलेला आहे. प्रेस कट ब्लाऊज आपला इथे तयार रेडी झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे तो. आणि त्यांना बघताक्षणी आवडला. ते म्हणाल्या की मला कुठेही असा ब्लाऊज शिवून दिला नाही, मी सांगायचं वेगळं आणि शिवून द्यायचं वेगळं असं झालेलं आहे ताई माझ्याबरोबर. पण त्यांना आवडलेलं आहे. पहिल्यांदाच आले कस्टमर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय.